1.2 on saying please, part 2. In the previous lecture, all of you see now the young liftman polite to our courtesy and passenger behavior without any courtesy. See, look now in last two lines. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent realization. काय म्हटलेलं या ठिकाणी हा लिफ्टमॅन, मी मला वाटेल तसा असभ्य वागेन किंवा हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा काही माझं संरक्षण करेल. म्हणजे जो व्यक्ती माझ्याशी बॅड मॅनर्स वागलेला आहे त्याचा मी बदला घेईन आणि त्यासाठी मात्र कायदा माझ्या पाठीशी असणार आहे. कायद्यापासून माझं संरक्षण होणार आहे. कायदा माझ्या बाजूने ठाम असणार आहे. आय मे बी हॉटी. हॉटी मीन्स हॅव्हिंग अ हाय ओपिनियन ऑफ वन सेल्फ अँड ऑफन अ लो ओपिनियन ऑफ अ अदर. म्हणजे इतर लोकांशी गर्विष्ठपणानं वागणं. मी इतर लोकांशी कितीही गर्विष्ठ वागेन, परंतु कायदा हा माझ्या पाठीशी राहणार आहे. कारण ज्या ठिकाणी लोकांचं बिहेवियर वाईट असणार आहे त्याच ठिकाणी मी त्या लोकांना धडा शिकवणार आहे. त्या लोकांचा मी बदला घेणार आहे. लोकांना कोर्टसीची मी जाणीव करून देणार आहे. असा हा कोर्टसी प्रिय असणारा लिफ्टमॅन या लेसन मध्ये सांगितलेला आहे. सी नाउ नेक्स्ट पॅसेज. See, I may haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. Here haughty means haughty गर्विष्ठपणा, बोरिश उद्धटपणा. या ठिकाणी या रायटरनं काय सांगितलेलं आहे, मी कितीही गर्विष्ठपणे वागेन किंवा उद्धटपणे वागेन, घमेंडीने वागेन, माझा घमेंडपणा दाखवीन, तरी असभ्य वर्तन करणारा जो उद्धट माणूस आहे, देर इज अ नो पेनल्टी नो पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बीइंग रिटन डाउन अँड इल मॅनर्ड फेलो. इल मॅनर्ड मीन्स उद्धट वागणारा, असभ्य वर्तन करणारा व्यक्ती. तरी असभ्य वर्तन करणारा उद्धट माणूस असा शिक्का बसण्याव्यतिरिक्त इतर मला काहीही त्रास होणार नाही. इतर कुठलीही मला पेनल्टी मिळणार नाही. इतर कुठलीही शिक्षा मिळणार नाही. फक्त कोणती शिक्षा मिळणार आहे? इल मॅनर्ड पर्सन. फक्त मला असभ्य वर्तन करणारा व्यक्ती, हे एवढंच टायटल मला दिलं जाईल. अदर नो वन गिवन एनी पेनल्टी. याशिवाय दुसरी कुठलीही कायदेशीर कारवाई माझ्यावर होऊ शकत नाही. Then see, the law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. आणि याशिवाय काय सांगितलंय की मिशा काढाव्या की नाही, किंवा माझे केस मी रंगवावे किंवा पाठीवर केसांची झुलपे वाढवावी की नाही, म्हणजे मी केस वाढवावे का केस कट करावे, हे जसे कायदा मला सांगत नाही. म्हणजे माझा ॲटिट्यूड कसा असावा, माझं दिसणं कसं असावं, माझं असणं कसं असावं, हे मला कायदा सांगत नाही. तसंच मला विनंती करायला किंवा प्लीज म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा करू शकत नाही. प्लीज or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlet down my back. म्हणजे मी कसं वागावं, माझी हेअरस्टाईल कशी असावं, माझा फेस कसा असावा, हे जसं मला कायदा सांगू शकत नाही, तसंच मी दुसऱ्याला प्लीज म्हणावं की नाही, दुसऱ्याबरोबर कसं वागावं, हे मला कायदा सांगू शकत नाही. कायद्यामध्ये माझ्यावर ही जबरदस्ती केली जाणार नाही. It does not recognize the laceration of our feelings or a case of compensation. Laceration means laceration, a cut or a tear. म्हणजे मनाला होणाऱ्या वेदना, मनाला होणारा त्रास, विचार करून करून होणाऱ्या यातना. या ठिकाणी रायटरनं काय सांगितलेलं आहे, इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसिरेशन ऑफ अवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कंपेन्सेशन.
कायद्याच्या दृष्टीनं आपल्याला ज्या काही भावना दुखावल्या जाणं किंवा आपले नुकसान भरपाई होणं, नुकसान होणं असा खटला होऊ शकत नाही की मी दुसऱ्याच्या भावना दुखावलेल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे दुसऱ्याचं काही नुकसान झालेलं आहे असं कुठलीही कंप्लेंट माझ्यावर दाखल होऊ शकत नाही. देअर इज नो अलाउन्स फॉर अ मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. अशा प्रकारांमध्ये झालेल्या नैतिक किंवा बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही. देअर इज नो अलाउन्स. अलाउन्स म्हणजे भरपाई मिळणं. देअर इज नो अलाउन्स. अशा मॅटरमध्ये झालेले कुठलीही नुकसान भरपाई आपल्याला मिळत नाही. मग ती कोणत्या प्रकारची आहे? देअर इज मॉरल. मॉरल मीन्स नैतिक. अँड इंटेलेक्च्युअल. इंटेलेक्च्युअल बौद्धिक. डॅमेज हानी होणं, नुकसान होणं. इन दीज मॅटर्स. अशा प्रकारांमध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई मिळत नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर नेग्लिजेबल. म्हणजे मात्र याचा खरा अर्थ काय आहे? दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजिबल. निग्लिजिबल किरकोळ असणं, नगण्य असणं. म्हणजे याचा अर्थ नुकसान नगण्य किंवा किरकोळ असतो असा होत नाही. It is probable that the liftman was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins for which the could have got a legal redress. Redress means here redress to be act, कारवाई होणं, निवारण करणं. This does not mean that the damage are negligible. म्हणजे याचा अर्थ हे नुकसान झालेलं आहे हे अगदी किरकोळ आहे, हे जे काही भांडण झालं हे किरकोळ आहे असा याचा अर्थ होत नाही. काय सांगितलं लिफ्टमॅननं? इट इज प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज अ सोशल स्टँडिंग. लिफ्टमॅन कमालीचा दुखावला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे हा कोर्टियस पर्सन आहे, कोर्टस पर्सन आहे, शिष्टाचार सभ्यता पाळणारा व्यक्ती आहे आणि त्याला हे असं डिसकोर्टसी वागणं हे आवडलेलं नाही. म्हणजे लिफ्टमॅन कमालीचा दुखावला गेला असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. व्हॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन. कारण त्याच्या दृष्टीने ती अशिष्ट वर्तणूक म्हणजे त्याच्या सामाजिक स्तराची केलेली अवहेलना आहे, सामाजिक स्तराचा तो अपमान आहे. दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शाईन फॉर विच ही कुड हॅव नॉट गॉट अ लीगल रिड्रेस. त्याच्या नडगीवर म्हणजे त्याच्या पायावर कुणीतरी लाथ मारली असती तर कदाचित त्याला इतकं दुःख झालं नसतं आणि कायदेशीर कारवाईनं त्याचं निवारणही झालं असतं. परंतु ह्या व्ह्यूनं त्याचं कोणतंही निवारण करता येत नाही. सी, द पेन ऑफ अ किक ऑन द शाईन सून पासेस अवे बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट टू अवर व्हॅनिटी मे पॉयझन अ होल डे. व्हॅनिटी मीन्स हिअर स्वाभिमान. द पेन ऑफ अ किक. जर का आपल्याला लाथ मारली तर त्या लाथेनं आपल्याला शारीरिक इजा होते, वेदना होते, परंतु कालांतरानं ती वेदना निघून जात असते. शाईन्स टू पासेस अवे. म्हणजे आपण मराठीमध्ये एक म्हण म्हणतो की मारलेला वळ मोजतो परंतु बोललेले शब्द हे जात नाहीत. द पेन ऑफ अ किक ऑन द शाईन सून पासेस अवे. जर का तुम्हाला एखाद्यानं किक मारली, लाथ मारली तर त्यामुळे शरीराला झालेली वेदना ही काही काळानंतर नाहीशी होते. बट द पेन ऑफ अ वॉन्ट टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर व्हॅनिटी मे पॉयझन अ होल डे. परंतु स्वाभिमानाला लागलेली ठेच, तुमच्या मनाला लागलेली वाईट गोष्ट, वेदना, स्वत्वाला झालेली वेदना तुमचा दिवस बिघडवू शकते. देन आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन. आणि परत रायटर काय म्हणतात? मला कल्पना आहे, मी कल्पना करू शकतो. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रो द ऑथर ऑफ his wound out of the lift, brooding over
the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. Here vanity means स्वाभिमान असणं, brooding over, thinking anxiously or sadly about something. म्हणजे खिन्नपणे उदासपणे विचार करत राहणं. देन इक्विलिब्रियम बॅलन्स, संतुलन, मानसिकता. I can imagine that liftman denied the belief of throwing the author of his wand out of the lift, brooding over the insult by hour. काय सांगितले या ठिकाणी की मला कल्पना आहे अवहेलना करणाऱ्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिलेल्या प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागल्याबद्दल लिफ्टमन पुढचे अनेक तास कुडत राहिला असणार. अनेक तास तो विचार करत बसलेला असेल, खिन्नपणे उदास झाला असेल, खिन्नपणे विचार करत बसलेला असेल आणि संध्याकाळी पत्नीकडे व्यक्त होऊन आपली मनस्थिती पूर्ववत करण्याचा, मानसिक संतुलन परत मिळवण्याचा एकमेव मार्ग त्याने अवलंबला असेल की त्यानं आपल्या विचारांची देवाणघेवाण आपल्या पत्नीशी केली असेल. जे काही घडलं ते त्यानं आपल्या पत्नीबरोबर शेअर केलं असेल. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर. परंतु त्या ठिकाणी कारण वाईट मनस्थिती, मानसिकता आणि वाईट वर्तणूक या गोष्टींची लागण खूप सहजपणे होत असते. सहज अगदी चांगल्या गोष्टी शिकायला आपल्याला वेळ लागतो, पण वाईट गोष्टी आपण पटकन आत्मसात करत असतो. तसंच सांगितलेलं आहे या ठिकाणी. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन द बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर. वाईट गोष्टी शिकायला, वाईट वर्तन करायला वेळ लागत नाही, त्या अगदी तत्क्षणी आपल्याला जमत असतात. देन वेन सर Anthony Absolute billed Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out outstairs and kicked the page boy. Here bullied means threatened, धमकावणे, धमकी देणे. Sir Anthony Absolute, page boy. There is now page boy. काय सांगितलेलं आहे, जेव्हा सर अँथनी अब्सोल्यूटने कॅप्टन अब्सोल्यूटला धमकावलेलं होतं, धमकी दिलेली होती, तेव्हा कॅप्टननं बाहेर जाऊन त्याच्या माणसाला फॅगला देखील धमकावलं आणि फॅगने खाली जाऊन तरुण नोकराला लाथ मारली. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. त्या ठिकाणी असणाऱ्या त्या व्यक्तीला यानं जाऊन लाथ मारली. हे इतकंसं वाईट वर्तन केलेलं होतं. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insulted because the housemaid had answered her back. Probably the man who said top, कदाचित ज्याने लिफ्टमनला नुसतं टॉप म्हटले तोही कदाचित त्याच्या मालकावरचाच राग व्यक्त करीत होता. कारण का, who had not said good morning, की ज्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटलेलं नव्हतं. Because he himself had been henpecked at a breakfast by his wife, कारण त्याला त्याच्या बायकोनं न्याहारीचा, ब्रेकफास्टची वेळ सतावले होते. ब्रेकफास्ट करताना कदाचित त्याच्या बायकोने देखील त्याला त्रास दिला असेल. टू whom the cook had been insulted because the housemaid had answered her back, कदाचित त्याच्या बायकोनं त्याला त्रास दिला असेल जिच्याशी स्वयंपाकीन उद्धटपणाने वागली होती, कारण तिला मोलकरणीने उलट उत्तर दिलेलं होते. इन्सल्ट बिकॉज द हाऊसमेड हॅड, हाऊसमेड मीन्स नोकरानी, घरकाम करणारी व्यक्ती, हॅड अँसर्ड हर बॅक, कदाचित त्या व्यक्तीच्या पत्नीला देखील त्या घरामध्ये असणारी कामवाली तिनं उलट उत्तर केलं असावं असं लक्षात येतं. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर, बॅड मॅनर्स,
probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. आणि हे सगळं झाल्यानंतर we infect the world with our ill humor. आपण आपल्या गैरवर्तनानं साऱ्या जगातील वातावरण दूषित करत असतो. दुसऱ्या व्यक्तींना देखील आपल्या वाईट वागण्यामुळं त्रास होत असतो. त्यांना आपण दुखावतो. आपल्या बोलण्यामुळं त्यांचं मन हे हर्ट होत असतं. हा आपण विचार करत नाही. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर. आपण आपल्या गैरवर्तनानं साऱ्या जगातील वातावरण हे दूषित करत असतो. But manner probably do more to poison the stream of the general life than all the crimes in the calendar. किंबहुना दैनंदिन जीवन प्रवाह गढूळ करणाऱ्या, डिस्टर्ब करणाऱ्या कोर्टाच्या खटल्यातील गुन्ह्यांच्या यादीपेक्षा या गैरवर्तनांचा वाटा देखील मोठा असू शकतो. म्हणजे जे क्राईम चाललेले असतात, कोर्ट कचेरी चाललेली असते, त्याच्यापेक्षाही असले छोट्या मोठ्या गुन्ह्यांचा साठा हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. कॅलेंडर मीन्स अ कॅलेंडर ऑफ कॉजेस अरेंज्ड फॉर ट्रायल इन अ कोर्ट. गुन्ह्यांच्या खटल्यांची जी लिस्ट, यादी, त्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? कॅलेंडर असं म्हटलेलं आहे की कोर्ट मॅटरपेक्षाही अशा गुन्ह्यांची नोंदच ही मोठ्या प्रमाणात चाललेली असेल. फॉर one wife who gets a black eyes from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. म्हणजे एरवी जर मॅनर्ड वुमन असेल, ज्या सुसंस्कृत असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा असेल, जेव्हा एखादी स्त्री सहन करत असते. फॉर एक्झाम्पल इथं काय दिलेलं आहे? For one wife who gets a black eyes from a otherwise good-natured husband, there are 100 who live a life of a martyrdom under the shadows of a morose. Morose means unhappy, चिडलेला असणं. एरवी सुसंस्कृत असणाऱ्या नवऱ्याकडून होणारी शारीरिक हिंसा किंवा त्रास जेव्हा एखादी स्त्री सहन करत असते, तेव्हा इतर शेकडो स्त्रिया संतापी स्वभावाच्या छायेखाली हौतात्म्याचं जीवन हे जगत असतात. म्हणजे स्त्रियांना, हजारो स्त्रियांना या असल्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. त्यांच्या जीवनातही असे काही छोटे मोठे प्रसंग येत असतात. आपल्या हजबंडकडून होणारा त्रास असेल तो त्यांना सहन करावा लागतो. या ठिकाणी आईज, ब्लॅक आईज हा वर्ड आलेला आहे. म्हणजे एखाद्या वेळी जर का आपल्याला शारीरिक इजा केलेली असेल, मारलेलं असेल, तर त्यावेळी होणारे आपले डोळे चुकून डोळ्यावर लागलेलं असेल तर ते डोळे काळे निळे झालेले असतात. अशा डोळ्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर. आणि हे सगळं असं असलं की बऱ्याचशा स्त्रियांना त्रास होत असला, सगळीकडे समानतेची वागणूक नसली, कोर्टसीपणे वागलं जात नसेल, मॅनर्सलेस वागणं असेल, तरी देखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराचा, सभ्यतेचा संरक्षक होऊ शकत नाही. कारण त्या स्त्रियांना त्रास होऊनही त्या कंप्लेंट करू शकत नाहीत. कायद्याचा त्यांना आधार घेता येत नाही. काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये खरं होत असतं, त्या कायद्यातून जात असतात. परंतु काही लोक मात्र आपलं वागणं बरोबर असून सुद्धा त्यांना कायदा त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही. ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. कायद्याचा आधार देखील घेत नाहीत. काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ अवर प्रायव्हेट मॅनर. तरी देखील कायदा आपल्या खाजगी आयुष्यातील शिष्टाचाराचा, सभ्यतेचा संरक्षक होऊ शकत नाही. नो डेकालॉग could cover the vast area of offense and no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. म्हणजे कोणताही डेकलॉग मीन्स द 10 कमेंडमेंट्स मीन्स धर्मग्रंथ. कोणत्याही धर्मग्रंथात अशा कैक विविध अपराधांचा अंतर्भाव होऊ शकत
नाही. आणि कोणतेही न्यायालय आपली सामाजिक संस्कृती, आपली भाषा, आपले दुर्वर्तन आणि आपली मनस्थिती या शिष्टाचारावर नियंत्रण ठेवील असा कायदा अंमलात आणू शकत नाही. No court could administer a law which govern our social civility. Social civility आपली सामाजिक संस्कृती. Our speech तुमचं असणारं भाष्य. The tilt of our eyebrows तुमचं असणारं दुर्वर्तन, वाईट वर्तन. And all our moods and manner आणि तुमची असलेली मनस्थिती आणि तुमच्यामध्ये असणारे शिष्टाचार या कोणत्याही गोष्टीवर आपला कायदा हे अंमलबजावणी करू शकत नाही. या आपल्या मानसिकतेवर, आपल्या मूडवर कायद्यातून कोणतंही नियंत्रण ठेवलं जात नाही. इन दिस पॅरेग्राफ या पॅरेग्राफमध्ये फॉर एक्झाम्पलच्या माध्यमातून रायटरने एक्सप्रेस केलेलं आहे की आपल्या वर्तनाला कायदा कुठपर्यंत पोहोचू शकतो, आपण कोणत्या कारणासाठी कायद्याचा आधार घेऊ शकतो आणि कोणत्या कारणाची नोंद ही कायद्यात केलेली आहे. घरामध्ये असणाऱ्या माणसाच्या सामाजिक जीवनामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींना कायद्याचा आधार मिळेलच किंवा ती व्यक्ती कायद्याचा आधार घेईलच असं सांगता येत नाही. जर एखादी व्यक्ती वाईट वागती आहे परंतु त्या वाईट वागणाऱ्या व्यक्तीला जर का दुसऱ्या चांगल्या व्यक्तीनं काही बोललं असेल, मारलं असेल तर त्यासाठी कायदा त्या व्यक्तीच्या बाजूने येत नाही. त्याला का मारलं याचा शोध कुणीही घेऊ शकत नाही. तिथपर्यंत कायदा हा जाऊच देत नाही. हा या पॅरेग्राफमध्ये सांगितलेला आहे की जरी तुमच्याकडे गुन्ह्यांची खूप मोठी कॅलेंडर असेल, नोंद असेल, तरी त्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल हे येत असतं. सगळ्याच गोष्टींपर्यंत तुम्ही पोहोचू शकता असं या ठिकाणी होत नाही. Then but though we are bound endorse and verdict against the liftman आणि लिफ्टमन विरुद्ध जो काही निर्णयाचे समर्थन करण्यास आपण बांधील असलो पाहिजे. या ठिकाणी लिफ्टमॅनची जी ऍक्ट आहे ती योग्य आहे असं कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे. अशी बांधिलकी या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगितली गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल्स आलेली आहेत. पॅरेग्राफ किचकट आहे, प्रत्येक लाईनचा मिनिंग हा कोअर कंटेंटमध्ये येतोय. जरा सिक्वेन्सनी सेंटेन्स आणि सगळे एलिमेंट आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत.